मिरज येथील जिल्हा क्रीडा संकुलात बुडून 20 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू। मिरज येथील जिल्हा क्रीडा संकुलन केंद्र परिसरात पोहण्यासाठी गेलेल्या एका 20 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली। मुस्तकीम खुदबुद्दीन मोमीन, राहणार मोमीन गल्ली, सलाती मशिदीजवळ मिरज असं मृत तरुणाचं नाव असून या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी 12 मार्च 2026 रोजी दुपारी 2:45 वाजण्याच्या सुमारास मुस्तकीम आपल्या मित्रांसोबत जिल्हा क्रीडा संकुलन परिसरात पोहण्यासाठी गेला होता। पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात बुडाला। त्याला तातडीने बाहेर काढून उपचारासाठी मिरज येथील शासकीय सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र रुग्णालयात तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले। या घटनेबाबत मिरज सिव्हिल रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निलेश कथार यांनी पोलिसांना माहिती दिली। सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांनी मुस्तकीमला मृत घोषित केलं असून या घटनेची नोंद BNS कलम 194 प्रमाणे करण्यात आली आहे। पोलीस कर्मचारी झांबरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस। संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फिटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्या शाळा रोड, पलूस।